नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी सुनीता शिंदे. जे पाहिले तेच दाखवणाऱ्या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स. न्यूजपेपर महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मध्यवर्ती ऑफिसचे उद्घाटन विजयनगर येथे झाले. या संघटनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील बरीच साप्ताहिकी चालू केली असून जनतेचे प्रबोधन करत असताना व त्यांना एकत्र करण्यासाठी प्रगत हिंदुस्थानचे संपादक दीपक नारायण ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना एकत्र करून एक मीटिंग घेऊन ही संघटना चालू करण्यात आली असून साप्ताहिक चालवताना ज्या अडचणी निर्माण होतात त्यावर चर्चा केली. नंतर 30 ते 35 साप्ताहिकाचे संपादक यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये उतरून जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न उपलब्धता करून साप्ताहिक चालवणे हा पवित्रा उचलला. यासाठी सर्वजण एकत्र पत्रकारिता करणार असल्याचे दीपक ढवळे यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी तस्लीम. आज आपण सांगलीमधील विजयनगर चौकामधील ऑल इंडिया रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन महाराष्ट्र इथे आलेलो आहे. येथे तळागाळातील सर्व दैनिक, साप्ताहिक आणि यूट्यूब चॅनलच्या सर्वांसाठी आपले सर्वांचे दीपक ढवळे, जे ऑल इंडिया रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. सर्वसामान्य जे दैनिक, साप्ताहिक आणि यूट्यूब चॅनलवाल्यांना आज जे परिस्थितीमुळे किंवा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जे सध्याला त्यांनी आपले दैनिक, साप्ताहिक किंवा चॅनल सुरू करू शकत नाही आहेत, त्या संदर्भात दीपक ढवळे यांनी पुढाकार घेऊन या सगळ्यांना एक आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आत्ता सध्या दीपक ढवळे यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करू. नमस्ते. नमस्कार. आपण यापूर्वीपासून एक पत्रकार क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेला आहात. आपले स्वतःचं एक साप्ताहिक आहे. तर आपण सर्वांच्यासाठी मिळून काहीतरी वेगळा करायचा उपक्रम हा कसा आपल्या लक्षात आला किंवा सर्वांच्यासाठी काहीतरी करायचं आपलं नियोजन कसं केलं, या संदर्भात जरा माहिती देऊ शकाल? नमस्कार, मी दीपक नारायण ढवळे, संपादक साप्ताहिक प्रगत हिंदुस्थान. मी गेली 18 वर्ष या पत्रकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. माझी प्रगत हिंदुस्थान या पेपरच्या माध्यमातून 2005 साली आपण सुरू केलं. त्याच काळात मी सी न्यूजसाठी जवळजवळ 4.5 वर्ष कार्यरत होतो. काही कारणास्तव संपादकांच्यात आणि आमच्यात तुम्ही येऊ नका, आम्ही स्वतः मालक आहोत, तुम्ही कामगारच आहात, अशा भावनेतनं त्यांच्याकडून वागणूक आल्यानंतर आपण ते काम थांबवलं आणि खरं ठरवलं की बाबा आपण संपादक आहे आणि आपण समाजासाठी कार्य करत असताना खरोखर आपण आपल्यासह इतरही असे काही संपादक असतील की जेणेकरून त्यांना उभारणी करण्यात यावी, असा उद्देश ठेवून आपण एक संघटनेची स्थापना केली, ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशन. त्या माध्यमातून आम्ही संघटनेच्या माध्यमातून काम चालू केलं. पूर्वी आम्ही संघटनेच्या माध्यमातून पत्रकार दिन आणि सामाजिक कार्यासाठी महापूर असेल, कुठल्या संपादकांना आर्थिक मदत असेल, त्यांना लॉकडाऊनच्या काळामध्ये धान्याचं किट देण्यासंदर्भात असेल किंवा व्यवसाय पत्रकारिता सोडून संपादक वारल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळण्यासाठी आम्ही शिलाई मशीन असे विविध विषय घेऊन आम्ही सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने केलेला आहे. शिवाय संघटनेच्या माध्यमातून आम्ही मिरज येथे कमान उभा केली होती, परंतु सर्व जाहिरातदारांच्या असा एक विरोध आला की सर्वच राजकीय लोक कमानी करतात, तुम्हीसुद्धा आता नवीन पायंडा काय पाडा लागला आहे. त्यामुळं आम्ही जरा सगळ्यांचा विचार करून बैठक घेऊन आम्ही एक 30-35 जणांनी आम्ही ठरवलं आणि गणपतीच्या पिरियडमध्ये ज्या लोकांना गणपती बघायसाठी ग्रामीण भागातून यायचे त्यांच्यासाठी आम्ही अन्नदानाचा एक उपक्रम 7 दिवस केला आणि खरोखर त्या कार्यक्रमामुळं आमच्या कार्याची पावती सर्वसामान्य जनतेपर्यंत, सर्वसामान्य नागरिकांच्यापर्यंत, गरजूंच्यापर्यंत पोचली. खरोखर त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. त्यासाठी आमच्या टीममधले जे फाउंडर मेंबर आहेत, संपादक आहेत, ज्येष्ठ आहेत,
वयानं आमच्यापेक्षा फार मोठे आहेत, अशा सगळ्यांना एकत्र करून आम्ही सतत कार्यरत आहोत. प्रत्येक संपादकांना पेपर व्यवसाय टिकवण्यासाठी, DTP करण्यासाठी, यांना अपडेट राहण्यासाठी काही गोष्टींची अडथळा निर्माण होत होत्या. त्यामुळं आपण संघटनेच्या माध्यमातून सर्व साप्ताहिकांना DTP करून देणे, योग्य ठिकाणी त्यांना कमी दरामध्ये छपाई करून देणे, असा उद्देशानं आम्ही एक 4-5 वर्ष कार्यरत राहिलो. वर्षभरात त्यांचं शासकीय कार्यालयाकडून, माहिती कार्यालयाकडून किंवा RNIच्या कार्यालयाकडून येणाऱ्या नवीन माहिती संपादकांना माहिती व्हावी या संदर्भात आम्ही सर्वांच्यापर्यंत माहिती पोचवत गेलो. आता नव्याने ऊर्जित आलेल्या YouTube चॅनल्स हा एक कन्सेप्ट सर्वांच्या चर्चेत होता. त्यामुळं आम्ही आता संघटनेच्या माध्यमातून जे रजिस्टर्ड पेपर्स आहेत त्यांचंच YouTube चॅनल आपल्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही चालू करून आज चालू करत आहोत. आणि यासाठीच आम्ही ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनचं महाराष्ट्र राज्याचं आणि सांगली जिल्ह्याचं म्हणून ऑफिस आपण विजयनगर इथं आपण सुरू केलेलं आहे. आज त्याची पूजा आणि सगळ्यांनी आता येऊन सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि या निमित्तानं असंच कार्य आम्ही पुढं चालू ठेवू. आता आपण जे केलेलं आहे यूट्यूब चॅनल आणि हे जे आहेत ह्यांना आर्थिकदृष्ट्या पाठबळ मिळावं ह्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात? आम्ही संघटनेच्याच माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून जे आपल्या संघटनेची संलग्न राहतील यांच्याशी आम्ही 100% मोफत अंक छपाई करून देण्याचं किंवा यूट्यूब चालू करण्याचं आमचा मानस आहे. आत्ता आपण ऑल इंडिया रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन महाराष्ट्र येथील विजयनगरमधील ऑफिसला आपण भेट दिलेली आहे. आपण आपल्या माध्यमातून सर्व दैनिक, साप्ताहिक आणि यूट्यूब चॅनल या सर्वांना आपण आवाहन करत आहोत की आपण या ऑफिसला एकदा भेट द्यावी, जेणेकरून दीपक ढवळेसारख्या सर्वसामान्य पत्रकारापासून एक सचिव जे सर्व पत्रकारांच्यासाठी रात्रंदिवस धडपडत आहेत, अशांशी भेट घेऊन आपल्या अडीअडचणी बोलून त्याचा निटपारा करावा. आज दीपक ढवळेंनी विजयनगरमध्ये जे ऑफिस सुरू केलेलं आहे त्यांच्या पुढील वाटचालीला आपण हार्दिक शुभेच्छा देत आहोत.